विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आज नागपूरच्या वैरायती चौकात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकार वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातून मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे। विदर्भात सर्वाधिक वन क्षेत्र असताना वन विभागाचे मुख्यालय नागपुरातून हलवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आंदोलनकर्त्यांना म्हणणं आहे। मुख्य कार्यालय विदर्भातच राहावं यासाठी घोषणाबाजी आणि निदर्शने करत आंदोलनकर्त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला। कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन खाता ज्यांच्या जवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे। आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा या सरासर नागपूर कराराचा भंग आहे। नागपूर करार जेव्हा 1953ला झाला होता त्यावेळेस 16 संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला, परंतु ते झालं नाही। फक्त एकच संचालनालयाचं कार्यालय आलं आणि 15 कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पळवण्यात आले। पण एक होतं आता तेही 65 वर्षानंतर पळवत आहे। जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे वारिसदार आम्ही आहोत, तर आमचा हक्क ते हिरावून घेत आहे हे आता आम्हाला चालणार नाही। म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे। कारण वनातले जेवढे अधिकार आहे ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर जिथे वन आहे तिथे राहणारे लोक त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यांचे आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे, पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणं या लागेल। झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे।